हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मस्के सर. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ अभ्यासणार आहोत. मग या काळामध्ये आपण कोणत्या गोष्टी नेमक्या करणार आहोत? तर या काळामध्ये एस नो टाईप क्वेश्चन्स किंवा शॉर्ट क्वेश्चन्स कसे तयार करायचे, त्याच्यानंतर डब्ल्यू एच क्वेश्चन्स कसे तयार करायचे आणि नेगेटिव्ह सेंटेन्स कसे करायचे, ह्या तिन्ही गोष्टी आपण या काळामध्ये पाहणार आहोत. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, सूत्राच्या बाबतीत जर फॉर्म्युल्याच्या बाबतीत तर हा काळ जर आपण पाहिला तर आपल्याला हा अशा प्रकारे मांडता येईल. सुरुवातीला काय येणार या ठिकाणी? सब्जेक्ट येणार आहे. सब्जेक्ट नंतर टू बी या क्रियापदाची तीन रूपं आहेत या ठिकाणी, ॲम, इज आणि आर आहेत. आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप किंवा ज्याला आपण आय जी फॉर्म असं म्हणतो. तर जसं की या काळाचं आपण बेसिक, या काळामध्ये आपल्याला हा एस नो टाईप क्वेश्चन करण्यासाठी किंवा डब्ल्यू एच क्वेश्चन करण्यासाठी किंवा नेगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठी ही ॲम, इज, आर नावाची तीन हेल्पिंग वर्ब्स आपल्याला या ठिकाणी आहेत. आणि ह्याच तीन हेल्पिंग वर्बच्या सहाय्यानं आपल्याला या काळामध्ये ह्या तिन्ही गोष्टी करावयाच्या आहेत. चला तर मग जाऊया आपण आपल्या व्हिडिओच्या पुढच्या पार्टकडे, की ज्यामध्ये आपण या तिन्ही गोष्टी वेगवेगळे करते, वेगवेगळे सब्जेक्ट्स वापरून या ठिकाणी आपण करणार आहोत. आय एम डुईंग माय होमवर्क विथ माय फ्रेंड्स. एम आय डुईंग माय होमवर्क विथ माय फ्रेंड्स. व्हॉट एम आय डुईंग विथ माय फ्रेंड्स. आय एम नॉट डुईंग माय होमवर्क विथ माय फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जो हेल्पिंग वर्बमधला जो काही चेंजेस आहे अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, सो आय हॅव हायलाइटेड इट विथ रेड. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी कर्त्यामध्ये, वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदामध्ये कर्त्यानुसार जो बदल होतो तो या ठिकाणी मी लाल रंगाने अधोरेखित केलेला आहे. तुम्ही हे पाहू शकता. तर हा आपला एस नो टाईप क्वेश्चन, त्याच्यानंतर हा आपला डब्ल्यू एच क्वेश्चन आणि ह्या काळामध्ये नेगेटिव्ह कसं करायचं. वळूया पुढच्या वाक्याकडे. वी आर डुईंग आवर होमवर्क विथ आवर फ्रेंड्स. आर वी डुईंग आवर होमवर्क विथ आवर फ्रेंड्स. What are we doing with our friends? We are not doing our homework with our friends. You are doing your homework with your friends. Are you doing your homework with your friends? What are you doing with your friends? You are not doing your homework with your friends. तर तुम्ही पाहू शकता की कर्त्यानुसार कशा प्रकारे या ठिकाणी वाक्याचा कर्ता जेव्हा आय असतो तेव्हा आपण ॲम नावाचं हेल्पिंग वर्ब घेतो, आणि जेव्हा वी असेल किंवा यू असेल तेव्हा आर हे अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद आपण या ठिकाणी वापरतो. यू आर डुईंग युअर होमवर्क विथ युअर फ्रेंड्स. आता या ठिकाणी यूचा आपण सेकंड पर्सन प्युरल, द्वितीय पुरुषी अनेक वचनी या अर्थाने पुन्हा वापर केलेला आहे. Are you doing your homework with your friends? What are you doing with your friends? You are not doing your homework with your friends. नेक्स्ट सेंटेन्स, कर्ता बदलला या ठिकाणी, कर्त्याचा बदलला. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही आलेला आहे. आणि जर वाक्याचा कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन किंवा नाउन असेल तर आपण त्यांच्यासाठी इज नावाचं हेल्पिंग वर्ब या ठिकाणी वापरतो. ही इज डुईंग हिज होमवर्क विथ हिज फ्रेंड्स. Is he doing his homework with his friends? What is he doing with his friends? He is not doing his homework with his friends. She is doing her homework with her friends. Is she doing her homework with her friends? What is she doing with her friends? She is not doing her homework with her friends. It is doing its homework with its friends. Is it doing its homework with its friends? What is it doing with its friends? It is not doing its homework with its friend.
आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता करता पुन्हा काय झाला तर थर्ड पर्सन सिंग्युलर प्युरल प्रोनाऊन झालं, दे झालं. आणि पुन्हा करता जसा बदलला तसा या ठिकाणी हेल्पिंग वर्बमध्ये म्हणजे सहाय्यकारी क्रियापदामध्ये झालेला बदल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. आर दे डुईंग देअर होमवर्क विथ देअर फ्रेंड्स? व्हॉट आर दे डुईंग विथ देअर फ्रेंड्स? दे आर नॉट डुईंग देअर होमवर्क विथ देअर फ्रेंड्स. आता पुन्हा या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलर नाऊन आलेलं या ठिकाणी जसं गीता. मग पुन्हा थर्ड पर्सन सिंग्युलर नाऊन आलं असेल तर या ठिकाणी आपण इज नावाच्या हेल्पिंग व्हर्बचा वापर या ठिकाणी केलेला आहे. गीता इज डुईंग हर होमवर्क विथ हर फ्रेंड्स. इज गीता डुईंग हर होमवर्क विथ हर फ्रेंड्स? व्हॉट इज गीता डुईंग विथ हर फ्रेंड्स? गीता इज नॉट डुईंग हर होमवर्क विथ हर फ्रेंड्स. Mohan is doing his homework with his friends. Is Mohan doing his homework with his friends? What is Mohan doing with his friends? Mohan is not doing his homework with his friends. आता पुन्हा अनेक वचनी नावून या ठिकाणी घेतलेलं आहे स्टुडंट सारखं, की स्टुडंट्स हे अनेक वचने आहे. पुन्हा कर्ता बदलला, कर्त्यानुसार पुन्हा सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी बदललं. Students are doing their homework with their friends. Are students doing their homework with their friends? What are students doing with their friends? Students are not doing their homework with their friends. Last sentence. People are doing their homework with their friends. Are people doing their homework with their friends? People are What are people doing with their friends? People are not doing their homework with their friends. So friends, या व्हिडिओमधून आपण या काळामध्ये वेगवेगळे कर्ते घेऊन वेगवेगळे सब्जेक्ट्स घेऊन एसनो टाईप क्वेश्चन, WH क्वेश्चन किंवा नेगेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे करायचं हे शिकलेलं आहे. आय होप यू ऑल लाईक दिस व्हिडिओ व्हेरी मच. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.